नमस्कार मित्रांनो, आपणही अशा रस्त्यानं गेले असतील. बघू कशी कसरत होते. आपण आता गाडी स्टार्ट करू. बघा, गाडी चालत असताना आपण मोकळी गाडी चालवायची. इकडे तिकडे बघताना आपल्याला गाडीला काय प्रॉब्लेम येतो बघू आपण. बघा, चिखलमधून आपण गाडी चालवत असताना एक आपल्या लक्षात आला असेल कदाचित. बघा, खोल नालीमधून आपण गाडी घेतो आहे. जितका आपण ताण देणार आहे, जितकं टेन्शन देणार आहे, इकडे लागणार नाही, तिकडे लागणार नाही, आणि ते लागल्याशिवाय राहत नाही. आपण गाडी जर मोकळी चालवली तर बघा, इकडे पण लागत नाही, तिकडे पण लागत नाही. जास्त टेन्शन द्यायचं नाही, आपण हँडलवर टेन्शन द्यायचं नाही किंवा गाडीकडे जास्त बघायचं पण नाही. हे बघितलं न बघितल्यासारखंच पाहिजे. हे बघा, व्यवस्थित चालतं आहे गाडी. बघा, खोल नालीतून चालताना आपल्याला हा प्रॉब्लेम येऊ शकतो. तसं आपण आपल्या संसारातसुद्धा जितकं टेन्शन घेतलं तितका हा संसार आपल्याला इकडे तिकडे ओढत असतो किंवा आपल्याला ठोकर लागू शकतो. म्हणून आपण कुठलंही टेन्शन नाही घेता. आपण जे करतो आहे ते बरोबर आहे. आणि चालत असताना इकडे तिकडे बघत राहायचं. बघत असताना आपण जास्त टेन्शन घ्यायचं, नाक्यातलं टेन्शन घ्यायचं नाही. बघा, गाडी किती व्यवस्थित चालते. कितीही चिखल असो, रस्ता खराब असला, कारण मी जर इथे टेन्शन घेतलं असतं की आपण गाडीत तिकडे टच व्हायला नको, तिकडे टच व्हायला नको, आणि प्रॉब्लेम आपण आपल्या जीवनात क्रिएट करतो. बघा, या रस्त्यावरून चालताना सुद्धा आपल्याला थोडंसं मला शिकायला भेटलं, आपल्याला पण शिकायला भेटलं. बघा, पूर्ण चिखलमधून आपण गाडी काढली. कुठलाही प्रॉब्लेम आला नाही, कारण की आपण गाडीला कुठला टेन्शन दिलेलं नाही किंवा रस्त्यावर आपण हँडलला कुठलं टेन्शन दिलेलं नाही. धन्यवाद.